Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dad. Happy birthday to you. देवता सपबुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपधम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसंगानुभावेन सदा सोती भवन्तु ते. तिसऱ्या साधूला आपल्या हातातील पुष्प दादाच्या वरती अशा स्वरूपाने पुष्पवृष्टी करायची आहे. साधू साधू साधू. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर पुढील सूत्र प्राध्यापक महेश कांबळे सर. शेजारचं जे काही आंबेडकर वाचनालय त्या आंबेडकर वाचनालयामध्ये सुद्धा त्यांनी क्लास आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे 1987-86चा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये दिवाळीची सुट्टी असताना सुद्धा आमच्यासारख्याला क्लास घेतलेले आहेत. सतत समाजसेवेच्या माध्यमातून असेल, अभ्यासाच्या माध्यमातून असेल, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचबरोबर सागर साहेब असतील, राजकुमार सागर साहेब असतील, DI गायकवाड साहेब असतील किंवा त्यांची पूर्ण सुवसी साहेब असतील, हे सर्व मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी आपल्याला या समाजसेवेमध्ये, शिक्षणाच्या वाटचालीमध्ये जिथे जिथे काही अडचणी असतील, जिथे काही मार्गदर्शन आवश्यक असेल त्या ठिकाणी असे या व्यक्तिमत्वानं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. समाजसेवेमध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. माननीय MK सागर साहेब हे प्रत्येक ठिकाणी अग्रेसिव्ह असून कार्य करायचे. मला वाटतं जवळपास 10 ते 15 वर्ष त्यांनी आंबेडकर वाचनालयाचं अध्यक्षपद सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी आंबेडकर वाचनालयाची प्रगती झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्सव मंडळाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या युवक मंडळाच्या माध्यमातून असेल, त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या वतीने, समाजाच्या वतीने या ठिकाणी आज छोटासा त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आपल्या नगरीचे सुपुत्र माननीय बसवराजजी पाटील साहेबांना निमंत्रण द्यायला गेल्यानंतर सुद्धा बसवराजजी पाटलांनी सुद्धा म्हणले की काही कारणासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहू शकत नाही. तरी माझ्या शुभेच्छा सागर साहेबांना आहेत, त्याचबरोबर सागर कुटुंबांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्या शुभेच्छा त्यांना कळवा. या निमित्तानं मी या ठिकाणी असं जाहीर करू इच्छितो की माननीय बसवराजजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आदरणीय अण्णाला असतील, आदरणीय MK सागर साहेबांना या ठिकाणी साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी मी पूर्ण माझ्या वतीने असेल, माझ्या समाजाच्या वतीने असेल, मी आदरणीय अण्णांना शतायुष्य चिंतितो आणि या ठिकाणी मी माझे छोटेसे प्रस्तावित या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उच्च शिक्षण, उच्च विचारांचा सागर कुटुंब MK सागर त्यांचे वटवृक्ष. 86वा अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न. मुरुम तारीख 9 येथील भीमनगर येथील MK सागर यांचे 86वा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 9 वार सोमवार रोजी मुरुम नगरीचे नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. 9 मार्च 1940 रोजीचा जन्म. उच्च शिक्षण घेऊन शिक्षण सेवेत स्वतःला झोकून दिले आणि पत्नी सौ कस्तुराबाई सागर यांच्या सोबत संसाराचा गाडा हाकत सामाजिक शैक्षणिक पाया रचत 3 मुले आणि 4 मुलींना उच्च शिक्षण दिले आणि तिन्ही मुले उच्च पदावर भरारी घेतली. राजस्थानचे सध्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे सचिव राजकुमार सागर, ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक संजय सागर, पोलीस उपायुक्त
मुंबई, विजयकांत सागर हे त्यांचे 3 मुले. वडिलांचा आदर्श प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचा वटवृक्ष कायम जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सागर यांनी डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना वाचनालयाच्या प्रगतीसाठी भरीव कार्य केले. तसेच समाजातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यात ते उत्स्फूर्तपणे सहभागी असायचे. दिनांक 9 मार्च म्हणजेच त्यांचा जन्मदिवस आज रोजी 86वा अभिष्टचिंतन सोहळा मुरुम येथील भीमनगर येथे थाटात संपन्न झाला. यावेळी मुरुम नगरीचे नगराध्यक्ष सत्कारमूर्ती बापूराव पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, डॉक्टर नितीन डागा आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या शुभ हस्ते MK सागर यांना शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. सागर कुटुंबाच्या वतीने उपस्थित मान्यवर नगरसेवक गणेश अंबर, रूपचंद गायकवाड, श्रीराम कुलकर्णी, सचिन फणेपुरे, सूर्यकांत जाधव, अमर भोसगे, अजित चौधरी, सौरागिनी गायकवाड आदी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सुपुत्र राजकुमार सागर, सोनबाई वंदनाताई सागर यांच्या शुभ हस्ते औक्षण करून केक कापून अजिंक्य मुरुमकर यांनी आशीर्वाद गाथा गायन करून अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न झाले. या प्रसंगी पुत्र सुनेचा आई वडिलांप्रती घनिष्ठ प्रेम पाहून माता कस्तुरबाई भावुक झाल्या होत्या. त्यांच्या जीवनाचा सार्थ झाला जणू असे संदेश त्यांच्या भावनेतून व्यक्त होत होत्या. प्रास्ताविकपर बोलताना प्राध्यापक अण्णाराव कांबळे यांनी MK सागर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचा वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कांबळे, आभार राजकुमार सागर यांनी मानले. मदनलाल गायकवाड, राहुल गायकवाड, भारत गायकवाड, दिनेश भालेराव, सिद्धार्थ कांबळे, निखिल गायकवाड, अजित कांबळे, राजेश गायकवाड, शिवपुत्र सेटे, प्रजित कांबळे आदींनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मुरुम शहर, भीमनगर येथील नागरिक, महिला भगिनी, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेह भोजनाने सोहळ्याची सांगता संपन्न झाली. अनुसूचित जाती निवासी शाळेत राजकुमार सागर यांच्या हस्ते सहपत्नीक वृक्षारोपण व फळवाटप. MK सागर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून राजकुमार सागर, पत्नी वंदना सागर यांच्या शुभ हस्ते राजीव गांधी नगर येथील अनुसूचित जाती निवासी शाळा प्रांगणात विविध फळांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. येथील मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करून भारतीय संविधान भेट देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत गाडवे, गृहपाल दत्तात्रय कुंभार, शिक्षिका मृणाली करजकर, सहशिक्षक हरी गायकवाड, अंबाई सर्व्हिसचे अभय भालेराव आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.